माझं नाव वामन माने मंगळडा. मी बाय बॅकग्राऊंड एक टीचर आहे आणि माझे ज्येष्ठ गुरु आहेत महेश मारुती दौले सर, मेंटॉर महेश खटकर सर, दिनेश सर. यस सर. बहुत ही ग्रेट कोच मिले सर आपको। और यहाँ पे आप इस रॉयल फिटनेस फैमिली में क्यों जुड़े थे सर? सर माझं या रॉयल फिटनेस फॅमिलीच्या येण्याच्या अगोदर वजन वाढलेलं होतं आणि वजन वाढल्यामुळे माझा बीपीचा त्रास चालू होता. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितले की तुम्हाला व्यायाम केला पाहिजे, पण कसा करायचा काय करायचं त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी सांगितल्या पद्धतीनं मी आपलं चालायला जात होतो, फिरायला जात होतो, सर्वांसोबत गप्पा मारत जात होतो. एक 3 ते 4 किलोमीटर चालून फिरून यायचो. परंतु माझं काय वजन कमीच झालं नव्हतं आणि बीपी त्रास बी कमी झाला नव्हता, फक्त मेंटेन राहत होतं सर. पण मला माझे ग्रेट गुरु मारुती दौले सर मला भेटले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आलो आणि माझं पहिल्या 3 महिन्यामध्येच माझं जवळजवळ 14 किलो वजन कमी झालं आणि 14 किलो वजन कमी होत असतानाच हळूहळू बीपीचा त्रास सुद्धा कमी होत गेला आणि पुढे जाऊन काही दिवसानंतर 4 ते 5 महिन्यानंतर हळूहळू बीपीची गोळी माझे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी कमी करत गेलो आहे. हा माझा वैयक्तिक रिजल्ट आहे. सर बता रहे कि उनका बीपी का चैलेंज कम हुआ और यहाँ पे देख पा रहे हैं सर का जो पेट था, देखो सेम शर्ट है, शर्ट से उनका पेट बाहर निकल रहा है, सब वो जो बटन्स रहते हैं वो टूटने को है। और ये देखो वाह सर फिट हो चुके हैं उसी टी शर्ट में। सेम शर्ट है, देखो सेम शर्ट है, सेम डिजाइन है, सेम शर्ट है। सर आपका कितना वजन कम हुआ सर? सर माझं या रॉयल फिटनेस फॅमिली जाण्याच्या अगोदर जो 76 किलो वजन होतं, आज जवळजवळ 65 ते दरम्यान वजन असतं, म्हणजे जवळ 14 किलो वजन कमी झाले सर. 14 केजी का फैट लॉस, अमेजिंग बॉस, बहुत बढ़िया। एक सिलेंडर का जो भरा हुआ गैस होता है वो 14 केजी का होता है, और जब भरा हुआ सिलेंडर आता है तो कितना भारी होता है, देखो बाद में खाली होने के बाद वो कितना हल्का हल्का लगता है। वैसे लगता होगा सर आपको? हो सर, की ज्यावेळेस 76 किलो वजन होतं त्यावेळेस असं अंग असं जड जड वाटत होतं, फिरताना नकोस वाटत होतं, आळस कंटाळा थकवा जाणत होता. दिवसभर शाळेला जाऊन आल्यानंतर संध्याकाळी कोणतंही काम करू वाटत नव्हतं आणि असं निवांत बसून राहावं वाटायचं. परंतु ज्यावेळी हे 14 किलो वजन कमी केलं त्यावेळी अमेझिंग असं माझ्यामध्ये बदल झाला. मला दिवसभर असा कंटाळा थकवा अजिबात जाणवत नाही आणि ह्याचं कारण असं आहे की हे जे वर्कआउट सोबत मी जे सकस संतुलित आहार घेतो, या सकस संतुलित आहाराची कमाल आहे सर. कारण ह्याच्या अगोदर सुद्धा मी व्यायाम केलेला आहे, वर्कआउट केलेला आहे, फिरून चालून आलोय, पण जे कॅलरीज मॅनेजमेंट म्हणतात ते माझ्या हातनं होत नव्हतं आणि म्हणून माझं वजन कमी होत नव्हतं. परंतु हाँ सर. आपका एज कितना है सर? कितने साल तक आपने कोशिश कर रहे थे आप और बढ़ता जा रहा था वजन आपका? सर माझं आता सध्याच्या घडीला माझं वय आहे 52, एज 52 आहे. 52. ऑल पार्टिसिपेंट्स अनबिलीवेबल। आज यहाँ 26 साल के नौजवान भी थक रहे थे, वो भी कर नहीं पा रहे थे सर के साथ, और यहाँ पे सर बता रहे हैं उनका एज है 52 और 52 के एज तक उन्होंने बहुत कोशिशें की, वजन बढ़ता रहा और 14 केजी का फैट लॉस यहाँ रॉयल फिटनेस फैमिली में आने के बाद जो वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन लेने के बाद उनका हुआ है। साथ में उन्होंने डिस्क्लेमर देके बताया कि उनका बीपी का जो गोली है वो बंद हो चुका है। और क्या सर फायदा हुआ आपको? सर याच बरोबरच जर माझा बीपीचा त्रास असल्यामुळे मला असं बाहेर म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो त्यावेळी त्या सर्वांसोबत मला जाता येत नव्हतं. ते लोक पुढे जायचे, मी आपलं जमात पाठवून जायचं, किंवा एखादा पर्वत चढताना किंवा डोंगर चढताना असं दम भरायचा आणि नकोस वाटायचं. ते एकदम पुढे जायचे, मी आपला आळस कंटाळा थकवा निवांत चालत जायचं डोगू 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 डोगू, आणि ह्याच्यामुळे काय होतं लोकांमध्ये मिसळायला नकोस वाटायचं. आणि ज्यावेळी हे मला सकस संतुलित आहार भेटला, माझे कोच मारुती दौले सर भेटले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी आज वर्कआउट केला. वर्कआउट सोबत हे सकस संतुलित आहार घेतला आणि त्याचबरोबर माझं
14 किलोचं वजन कमी झालं आणि वजन कमी झाल्यानंतर मी आज यंग असं म्हणजे सगळ्यांबरोबर फिरू शकतो, चालू शकतो, त्यांच्यासोबत कोणत्याही गोष्टी एनर्जेटिक करू शकतो सर. ही कमाल आहे या सकस संतुलित आहाराची. तर मला जे प्रॉपर असं जे न्यूट्रिशन भेटलं आणि त्या न्यूट्रिशनमुळेच माझ्यामध्ये अमेझिंग असा बदल झाला सर. यस सर, बहुत ही अमेजिंग। आपका ये एक्सपीरियंस सुन के हमको तो सैल्यूट करने की इच्छा हो रही है, क्योंकि 52 की एज में आपने जो करके दिखाया है वो हमारे लिए तो इंस्पिरेशन है। और ऑल पार्टिसिपेंट्स यहाँ पे जो है आप जान लो, देखो आपके बच्चे अभी 20 के एज में रहेंगे, 25 के एज में रहेंगे, कुछ के 30 में रहेंगे, और हम आजू बाजू में देख रहे हैं, हमारे सराउंडिंग में देख रहे हैं कि क्या हो रहा है। 22वें साल में अटैक आ जाता है। 52 के एज में सर ने अपना बीपी का जो गोली था वो मेडिसिन फ्री हो गए सर। तो यहाँ पे इनवाइट करना है आपके बच्चों को भी, क्योंकि यहाँ आने के बाद उनको मिलेगा हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल और ये चेंज आएगा। सर, नए पार्टिसिपेंट्स के लिए कुछ बताना चाहेंगे सर आप? हा सर, मी या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर माझं वजन तर वाढलंच होतं, परंतु माझ्या मिसेसचा मणक्याचा त्रास सर सुरू होता आणि मणक्याचा त्रास सुरू झाल्यानंतर हळूहळू ते डॉक्टरकडे दाखवत गेलो. डॉक्टरनी बरेचसे काय वजन बांधणे किंवा इतर गोष्टी बऱ्याचशा केल्या, परंतु त्यानं त्या गोष्टीनं काय कमीच झालं नाही. परंतु ज्यावेळी डॉक्टरकडे गेलो आणि एमआरआय काढल्यानंतर त्या मणक्यामध्ये गॅप आहे सांगितलं, L4 आणि L5 मध्ये गॅप आहे आणि ते ऑपरेशन केलंच पाहिजे असं त्या सरांनी सांगितलं होतं, डॉक्टरने सांगितलेलं होतं. परंतु या 45च्या वयामध्ये जर आपण ऑपरेशन केलं तर ते सक्सेस होईल न होईल मनामध्ये शंका होती आणि त्यामुळे थोडंसं ऑपरेशन लांबवलं, गोळ्या घेत गेलो. परंतु त्या मेडिकलच्या गोळ्यांना काय हळूहळू वजन वाढतच गेलं आणि आणखीन त्रास वाढत गेला सर. पण मी ज्यावेळी हे चालू केलं, जे रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आलो, माझं वजन कमी झालं, त्याचबरोबर माझ्या मिसेसनं ते बघितलं आणि बघितल्यानंतर त्याने ते थोडं हळूहळू सावकाश वर्कआउट करत राहिल्या आणि करत राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये असा अमेझिंग असा बदल झाला आणि त्या बदल झाला की आज जवळजवळ 4 वर्ष झालं सर, की तिला अजिबात सुरुवातीला चालता येत नव्हतं, उभारता येत नव्हतं, वाकून कोणतेही काम करता येत नव्हतं. परंतु या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर हा वर्कआउट करत हा सकल संतुलित आहार घेतला आणि कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट या टॅब्लेट्स त्यांनी घेतल्या आणि त्या घेतल्यामुळं काय झालं, हळूहळू त्यांच्यामध्ये बदल झाला आणि आज एकदम ते फिट आहेत. आज सध्या ते वर्कआउट करतात थोडं आणि आज दररोज वर्कआउट करतात, कोणतेही काम करतात, म्हणजे एवढा अमेझिंग असा बदल झाला. तर माझं नवीन व्यक्तीने एवढंच सांगणं आहे की आपण झोपेत वेळ घालवण्यापेक्षा सकाळी पहाटे 5 वाजता उठून आपण हा वर्कआउट केला पाहिजे. अमेझिंग असा बदल आपल्यामध्ये घडवून आणला पाहिजे. झोपून कोणतीही गोष्ट होत नाही, खाऊन पिऊन कुठली गोष्ट होत नाही. त्यासाठी आपला सकाळी वर्कआउट केलं पाहिजे, प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं पाहिजे आणि ते न्यूट्रिशन आपलं सकस संतुलित आहार आहे. या सकस संतुलित आहारामध्ये सर्व व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळं आपल्याला आणि आपल्या शरीरासाठी जे लागणारे जे घटक आहे महत्वाचं प्रोटीन, ते आपल्या या सकस संतुलित आहारातून मिळत जातो आणि म्हणून आपण हा सकस संतुलित आहार घेतला पाहिजे, प्लस आपण वर्कआउट सुद्धा केला पाहिजे सर. यस, परफेक्ट सर, बहुत ही अमेजिंग। आपको सैल्यूट ही है, क्योंकि आपने खुद में बदलाव लाया, आपकी अर्धांगिनी उनमें भी चेंज लाया और सही मायने में पूरा आपका फैमिली आप फिट हो चुके हैं। बहुत ही अमेजिंग। ट्रैक्शन जो होता है, ट्रैक्शन लगाते हैं जब डॉक्टर्स, क्या दर्द होता है दोस्तों, जब ट्रैक्शन लेते तभी समझ में आता है। और उस कंडीशन से हमारी मैडम अभी रेगुलर वर्कआउट कर रहे हैं, खुद के लाइफ में चेंज ला रहे हैं। तो दोस्तों, आपको भी ऐसे ही करना है, सेल्फिश नहीं होना है। आपके दोस्त, फ्रेंड्स सर्कल में सबको, फैमिली मेंबर्स को यहाँ पे इनवाइट करना है और यहाँ पे हमें ऐसे ही गाइड करते रहिए। माने सर, आप बहुत ही अमेजिंग पर्सनालिटी है जो 52 इयर्स के है, तो बहुत ही अच्छे भी दिखते हैं। आप लगता नहीं है कि अभी 52 के होंगे आप, तो बहुत ही अमेजिंग। ऐसे हमें गाइड करते रहिए। थैंक यू वेरी मच।